मित्रांनो, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भक्त ज्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवतात, त्या बाळूमामांबद्दल तुम्ही बरेच काही ऐकले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की बाळूमामांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या होत्या ज्या आजही अनेक लोकांना माहीत नाहीत. काही गोष्टी श्रद्धेशी जोडलेल्या आहेत, काही इतिहासाशी, आणि काही अशा आहेत की ऐकून तुम्हीही विचारात पडाल. आज आपण जाणून घेणार आहोत बाळूमामांबद्दलच्या 7 अशा गोष्टी ज्या कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकल्या नसतील. गोष्ट क्रमांक 7. बाळूमामांना शाळेचे शिक्षण जवळपास नव्हते. आज लाखो लोक ज्यांना संत म्हणून पूजतात, त्या बाळूमामांनी मोठे शालेय शिक्षण घेतले नव्हते. ते साध्या धनगर कुटुंबात वाढले. लहानपणापासूनच त्यांचा जास्त वेळ मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये जायचा. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक म्हणतात की त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक लोकांच्या अडचणी ते सहज समजून घ्यायचे. यामुळे लोकांना वाटू लागले की त्यांच्याकडे काहीतरी विलक्षण आध्यात्मिक शक्ती आहे. गोष्ट क्रमांक 6. प्राण्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते. बाळूमामांच्या आयुष्यातील सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे त्यांचे प्राणिमात्रांवरील प्रेम, विशेषतः मेंढ्या आणि शेळ्या. त्यांच्यासोबत ते दिवसेंदिवस फिरायचे. अनेक भक्त सांगतात की प्राणीही त्यांना ओळखायचे आणि त्यांच्या आजूबाजूला शांत राहत असत. आजही त्यांच्या प्रतिमांमध्ये तुम्हाला मेंढ्यांचा कळप दिसतो. गोष्ट क्रमांक 5. लोक त्यांना संकटांची पूर्वसूचना देणारे संत मानतात. अनेक भक्तांच्या कथांनुसार बाळूमामा काही वेळा लोकांना संकटांबद्दल आधीच सावध करायचे. काही लोकांचा दावा आहे की त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी काही निर्णय बदलले आणि मोठ्या अडचणी टाळल्या. या गोष्टींची स्वतंत्र ऐतिहासिक पुष्टी उपलब्ध नाही, परंतु अशा कथा आजही भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांगितल्या जातात. गोष्ट क्रमांक 4. त्यांच्या नावाने हजारो नवस केले जातात. महाराष्ट्रातील अनेक भागात आजही लोक बाळूमामांना नवस बोलतात. नोकरी, व्यवसाय, शेती, आरोग्य, कुटुंबातील समस्या, अशा अनेक कारणांसाठी लोक त्यांच्याकडे श्रद्धेने प्रार्थना करतात. भक्तांचा विश्वास आहे की मनापासून केलेली प्रार्थना ते ऐकतात. गोष्ट क्रमांक 3. त्यांच्या जीवनावर लोकप्रिय मालिका बनली. बाळूमामांचे कार्य इतके प्रभावी ठरले की त्यांच्या जीवनावर टीव्ही मालिका देखील तयार करण्यात आली. या मालिकेमुळे नव्या पिढीपर्यंत त्यांची माहिती पोहोचली. अनेक तरुणांना बाळूमामांबद्दल प्रथम माहिती याच मालिकेमुळे मिळाली. पण अनेक भक्त असेही म्हणतात की मालिकेत दाखवलेल्या सर्व घटना त्यांच्या संपूर्ण जीवनाचे चित्र दाखवत नाहीत. गोष्ट क्रमांक 2. आजही हजारो भक्त दर्शनासाठी येतात. बाळूमामांचे देहावसान झाल्यानंतरही त्यांच्या भक्तांची संख्या कमी झालेली नाही. उलट वर्षानुवर्षे ती वाढतच गेली आहे. त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी दरवर्षी हजारो भक्त विविध ठिकाणांहून येतात. हीच गोष्ट दाखवते की त्यांचा प्रभाव आजही कायम आहे. गोष्ट क्रमांक 1. बाळूमामांचे सर्वात मोठे रहस्य लोक त्यांना फक्त संत नव्हे तर कुटुंबातील सदस्य मानतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक भक्त बाळूमामांना फक्त संत किंवा देवता मानत नाहीत, तर त्यांना आपल्या घरातील व्यक्तीप्रमाणे मानतात. आनंद असो किंवा संकट, पहिली आठवण बाळूमामांचीच काढली जाते. कदाचित हीच गोष्ट त्यांना इतर संतांपेक्षा वेगळे बनवते. तर मित्रांनो, बाळूमामांबद्दलच्या या 7 गोष्टींपैकी तुम्हाला सर्वात आश्चर्यकारक कोणती वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशाच संतांच्या अनोख्या कथा, रहस्य आणि इतिहासाबद्दल माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि रोचक व्हिडिओमध्ये. जय बाळूमामा.